नमस्कार, स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे 25 लिंबांचं लोणचं आणि ते क्रश लेमन पिकल आज आपण बनवणार आहे। ह्याच्यामध्ये आपण साखर वापरणार आहे आणि गॅसचा उपयोग अजिबात करणार नाही आहे। चला तर मग सुरू करूया लेमन क्रश पिकल। क्रश लेमन पिकल बनवण्यासाठी आपण इथे घेतले आहेत 25 लिंब। त्या लिंबाच्या लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे घेतलेत 5 लिंब आणि ह्या 5 लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तर सर्वप्रथम 25 लिंब मी धुवून घेतली, 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतली आणि त्याच्यानंतर कोरड्या कपड्यांनी ही स्वच्छ पुसून घेतली आहे। पाण्याचा अंश जर राहिला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं, म्हणून लिंबू मात्र एकदम कोरडे आपल्याला पुसायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला इथे लागेल जिरे पावडर, मीठ, तिखट। इथे मी काश्मीरी तिखट घेतलाय, पण तुम्हाला जर थोडंसं तिखट करायचं असेल लोणचं तर तुम्ही अर्ध काश्मीरी तिखट आणि अर्ध प्युअर असं तिखट तुम्ही टाकू शकता। त्याचप्रमाणे इथे साखर घेतलेली आहे। पण हे 25 लिंब चिरून घेणार। त्यातल्या बिया मात्र आपण सगळ्या काढून घेणार आहे, कारण बिया जर मिक्सरमध्ये क्रश झाल्या तर आपलं लोणचं अतिशय कडू होईल। फोडी केल्यावर पण आपण बिया काढू शकतो, नाही तर असं अर्ध अर्ध चिरून ह्याच्यामध्ये ज्या अशा प्रेस करून ह्या ज्या बिया येतात वर त्या सुद्धा आपण अशा काढून घेऊ शकतो। 25 लिंब चिरून झालेली आहे आणि सगळ्या बिया सुद्धा आपण काढल्या। लिंबू घेताना शक्यतो पातळ सालाची लिंब घ्यायची, जर जाड साल असलं तर कडवटपणा थोडा जास्त येऊ शकतो। तर आता बिया काढल्यानंतर आपण मिक्सीमध्ये या फोडींचा पल्प करणार आहे। मध्ये जर एखादी बी आली तर आपण काढू शकतो, 2 वेळा करूया। मिक्सर मधून काढला आहे। क्रश थोडंसं जाड वाटतं आपल्याला, तर अजून एकदा मी 2-3 वेळा मिक्सी फिरवते। पल्प भांड्यात काढते। सगळ्या लिंबांचा पल्प झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे आणि आता हे पल्प आपल्याला पहिले मोजायचं आहे। एका वाटीला 2 वाटी साखर या प्रमाणात आपल्याला आता साखर टाकायची आहे। आता पल्प हा या वाटीने मोजून घेऊ। साडेचार ते 5 वाट्या हा पल्प तयार झालाय। आता ह्याच्या डबल आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे। त्यापूर्वी ह्याच्यामध्ये आपल्याला 5 लिंबांचा रस पिळून घ्यायचा आहे। 5 लिंबांचा रस घालून घेऊया। लिंबाचा रस पिळून झालेला आहे, ह्याच्यामध्ये 2-3 बिया पडल्या आहेत, ते मी काढून घेते। हा जो पल्प आहे ह्याच्यामध्ये आपण आता हे पाय इथे ना मी डबल साखर घालते, म्हणजे एका वाटीला साधारण 2 सपाट वाट्या मी साखर घालते। पण जर तुम्हाला कमी साखर घालायची असेल तर तुम्ही कमी साखर म्हणजे एक वाटी पल्पला 1.5 वाटी साखर घालू शकता। साखर मिक्स करून आपली झाली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी जिरे पावडर आणि 1 वाटी तिखट। हे सगळं मिक्स करायचं छान। हे लोणचं आता आपलं छान तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे बरणीत भरायचं आहे। तर बरणीत भरायच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे, प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया। त्याच्यानंतर हे जे लोणचं आहे हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं। लिंबाचं क्रश लोणचं आपलं तयार झालेलं आहे। शक्यतो काचेची किंवा चिनी मातीचीच बाटली तुम्हाला लोणचं करायला वापरायची आहे। त्याच्यानंतर पुन्हा मी याच्यावरती एक मिठाचा असा लेयर देते आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला आता झाकण लावायचं आहे। झाकण लावल्यानंतर ही बाटली तुम्ही साधारण 8 ते 10 दिवस उन्हामध्ये ठेवू शकता। ज्यांच्या घरी ऊन नाही आहे ते मोकळ्या जागेमध्ये सुद्धा ही बाटली ठेवू शकतात। ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही किडे मुंग्या जायला नको म्हणून आपण ह्याला आता एक पांढरा कपडा लावणार आहे आणि
तो पांढरा कपडा आपण ह्याला असा बांधून ठेवूया। हे क्रश लोणचं पोळीला लावायला, ब्रेडला लावायला, प्रवासाला न्यायला, मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे। हे लोणचं आता तसं तयार आहे, आपण खाऊ पण शकतो, पण साधारण 1 महिना याला मुरायला तरी लागतो। आता त्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये साधारण 8-10 दिवसांनी एकदा आपण झाकण काढून हे तुम्ही मिक्स करून ठेवू शकता। हे लोणचं इतकं टेस्टी लागतं आणि जर चांगल्या कंडिशनमध्ये ठेवलं, म्हणजे त्याला पाणी नाही लागू दिलं किंवा त्याला म्हणजे झाकण कंटिन्युअस व्यवस्थित लावलं तर हे 2-3 वर्ष तर नक्की टिकणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्मिताज डेलिकसीज या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।